गुरु कृपा सुपर बाजार, जिसे आपने दिया प्यार, जो बन गया है अब जी बाजार, पेश करता है टेस्ट ऑफ अकोला, पावर्ड बाय रुआटिया ग्रुप का विट्ठल ऑयल, नेचुरल, प्योर और हेल्दी, जो रखे आपकी सेहत का ख्याल। को पावर्ड बाय गुजराती स्वीट मार्ट, एक परंपरा मिठास की। नमस्कार, मी विक्रम कुमार आपलं स्वागत करत आहे। गुरु सुपर बाजार, आपला लाडका, ज्याला आपण दिलं प्रेम, तो झालाय जी बाजार, सादर करीत आहे टेस्ट ऑफ अकोला, पावर्ड बाय रुआटिया ग्रुपचं विठ्ठल ऑइल, नॅचरल, हेल्दी, प्युअर, जो आपल्या आरोग्याला सांभाळतो, आणि को पावर्ड बाय गुजराती स्वीट मार्ट, एक परंपरा गोड असण्याची। असो तर आपण सादर करतो आज टेस्ट ऑफ अकोला, आणि आपल्या टेस्ट ऑफ अकोलामध्ये आज जे आलेले आहेत ते आहेत रुपेश ज्ञानेश्वर राठोडजी यांचं प्रतिष्ठान आहे शिवशक्ती मिसळ। यांच्या मिसळची जी चव आहे ना, तर चला आपण यांचं स्वागत करूया। खूप खूप नमस्कार, खूप खूप स्वागत आपलं। दादा, मला एक सांगा की याची सुरुवात कशी झाली? ही सुरुवात आमच्या आजोबांनी केली आहे। आमच्या आजोबांनी शनिवारीच रात्री मिसळ करायची। अच्छा, शनिवारी रात्री हिरव्या मिरच्यांची, अरे बापरे, आणि आणि सकाळी 4 वाजता लाल मिरच्यांची, अशी मिसळ आमचे आजोबा करत होते। तर खूप लोकांनी प्रतिसाद दिला, तेव्हापासून ते आतापर्यंत चालू आहे। त्यांच्यानंतर तुमचे वडील, त्याच्यानंतर आजोबानंतर वडील, आता मी करत आहे। आता अकोल्यामध्ये खूप प्रतिसाद लोक देत होते उगव्याला येऊन, म्हणून मग अकोल्याला आलो। अकोल्याला पण खूप प्रतिसाद भेटला। प्रेक्षकांना मी आपल्याला सांगू इच्छितो की शिवशक्ती मिसळ हिचं उगम जे आहे ते उगवा गावला झालेला आहे, आणि यांचे आजोबा, त्याच्यानंतर यांचे वडील जवळपास 45, 50, 60 वर्ष जवळपास या व्यवसायाला झालेले आहेत। आणि आपल्याला किती वर्ष झाले सध्या याला जोडून? मला तरी बी 20 वर्ष झालेले। 20 वर्ष। 20 वर्ष तिसऱ्या पिढीला सध्या हा प्रोफेशन स्थानांतरित झालेला आहे, हस्तांतरित झालेला आहे। तर आता मला सांगा की जेव्हा आता तुम्ही एवढं काम करताय, 20 वर्षापासून तुम्ही आहात, जेव्हा तुम्ही याला जुडलात, काय वय होतं त्यावेळेस तुमचं? माझं 16 वर्षाचा होतो मी त्यावेळेस। 16 वर्षापासून माझी 10वी झाली, त्याच्यानंतरपासून मी या व्यवसायामध्ये आलो। तेव्हा माझे वडील थोडे ड्रिंक वगैरे करत होते, मीच माझ्या हातानं ते चालू केलं। माझे जे स्कॉलरशिपचे पैसे वगैरे होते त्याच्यामधून हॉटेल मी निर्माण केलं स्वतः। क्या बात आहे, आणि आत्मनिर्भर, महादेवाची कृपा ते। बढिया बढिया। आणि जेव्हा तुमचा पहिला कस्टमर तुमच्याकडे आला, त्या फिलिंग्स कशा होत्या, आठवतं का तुम्हाला? गावामध्येच होतो, सर्वांचा लाडका होतो। आई वडील, म्हणजे आई वारलेली होती जी, अजून वडील समजा दारू पित होते, त्याच्यानं माझ्या गावकरी लोकांचं खूप प्रेम होतं माझ्यावर। अच्छा, खूप प्रतिसाद दिला, आणि त्यांच्यामुळेच आज मी इथं आहो। उगवा ते अकोला हा प्रवास कसा राहिला? उगवा ते अकोला हा प्रतिसाद असा झाला की अकोल्याचे लोक खूप येत होते उगव्याला मिसळ खायला। क्या बात आहे। रविवारी स्पेशल अकोल्या लोकांची खूप गर्दी असे, म्हणून मग एका जणांनी सांगितलं, धीरज देशमुख म्हणून मित्र आहे माझा, तो म्हणे, बा तुम्ही उगव्या तर करतच आहात, पण अकोल्याला या। अकोल्याला आलो, त्यांनीच जागा दिली मला, खूप प्रतिसाद त्यांना मला, म्हणून मग इथं आल्यावर त्यांनी जागा दिली। त्यांचीच गाडी आहे, जे आपण नाश्ता लावतो त्यांचीच गाडी आहे, सर्व त्यांचंच आहे। त्याच्यामुळे आपल्याला धीरज भाऊ देशमुखचे खूप खूप आभार आहेत। क्या बात आहे, त्यांच्यामुळे आज आपण इथं। क्या बात आहे, क्या बात आहे। आणि चांगलं ध्येय असलं तर सहकार्य करणारी तशी मिळून जातात आपल्याला। तुमचा स्वभाव मन मिळावू असल्यामुळे तुम्हाला लोक जुळत गेले। आज इथं किती वर्ष झाली तुम्हाला अकोल्याला? अकोल्याला मला 8-9 महिने झाले फक्त। 8-9 महिने झाले। 8-9 महिने। आणि 8-9 महिन्यातच स्वतःचं अस्तित्व निर्माण करणे खूप मोठी गोष्ट आहे। तिथे तुमचं उगवामध्ये गावच होतं, गावचेच लोक होते, पण इथं बाहेरचे लोक आहेत, इथं बाहेर, आणि जे कस्टमर एक वेळा खाऊन पुन्हा डबल येतात, ती फिलिंग कशी असते? अरे खूप छान वाटते की बा आपल्याबद्दल लोकांना आपली टेस्ट आवडते, काहीतरी आपल्याला देवानं काहीतरी गिफ्ट म्हणून दिलं, गॉड गिफ्ट जे म्हणतात, बिलकुल बिलकुल, असं खूप छान वाटते की बा आहे काहीतरी आपल्यात। ते म्हणतात ना, काय एकतरी अंगी असू दे कला, नाहीतर काय फुकायचल मला, तुकडोजी महाराज म्हणतात, तशी काहीतरी भगवंतानं मला कला दिली, याच्यात मी खूप प्रसन्न आहे। तुम्ही धार्मिक पण खूप दिसताय, गळ्यात माळा वगैरे आहेत, तर भक्ती वगैरे करता काही? महादेवाची भक्ती करतो। महादेवाची आधारस्तंभ जर म्हणसान तर पहिले गुरुदेव सामंडळ घुसरकर महाराज माझे गुरु होते। अच्छा अच्छा। घुसरकर महाराजच्या नंतर मग चाललं असं महादेवाची भक्ती वगैरे।
एकच महादेवाची भक्ती. अध्यात्मामध्येही यांना रुची आहे. हम्म. आणि आजकालची जी युवा पिढी आहे ती जनरली अध्यात्मामध्ये जनरली राहत नाही, त्यांना दुसरंच काहीतरी असते. प्रत्येकाचं वयमानानुसार भटकतात. बरोबर आहे. तर प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने. आजपर्यंत तुम्ही हा जो तुमचा 20 वर्षाचा प्रवास आहे यामध्ये काय काय अनुभव आले जे तुम्हाला असं वाटतं की लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे? असं तर अपडाऊन्स किंवा काही अजून असं? खूप उतार चढाव आले माझ्या जिंदगीमध्ये. मी बी थोडा विचलित झालो होतो. हे आता 2018 पासून म्हणजे मागं पुढे झालं थोडं. जी जी. मी बी अलग मार्गावर गेलतो. पण एक नंबर म्हणजे एक नंबरच असते. 2 नंबरच्या नादी कोणीच लागू नये माझ्या मते. बिलकुल. जर 1 नंबरमध्ये असेल तर कोणी तर 1 नंबरमध्येच राहा, 2 नंबरमध्ये जाऊ नये. हे माझी एक विनंती आहे सर्वांना. बिलकुल. आणि हे अनुभवाची बोल आहे. अनुभवाचे म्हणजे मी साक्षात म्हणजे मी इथं आध्यात्मिक असून ग्रहमान असतात ते, आपल्या हाती तर काही नसते. पण ते मी भलकुकडेच पडलो होतो. पण ते महादेवाच्या कृपेनं आणि माझ्या वाईफ जे तिनं मला खूप सांभाळून घेतलं आणि चांगल्या मार्गावर लावलं, हे माझ्या वाईफची पुण्य आहे माझ्यावर. आईचं निधन केव्हा झालं? आपण काय वय आईचं होतं निधन आपलं? मी खूप छोटा होतो. मी तरी पहिलीत असेल. अरे बापरे. त्यावेळेस माझ्या आईचं निधन झालं. त्याच्यानंतर माझे बाबा होते. माझ्या आता बाबा तुमचे पप्पा जसं व्यसनाधीन झाले होते, हो. अशा वेळेस तुमचं आणि सांभाळण्याचं जे नाही, काय माझ्या बाबांना माझ्यावर खूप प्रेम केलं. पण ते कसं असते की जे आई करू शकते नाही, आईची बरोबरी कोणीच करू कोणीच शकत करू शकत नाही. आणि त्यांना काही म्हणून फायदा नाही. कारण की कमी वयात त्यांची पत्नी गेली, माझी आई गेली. नाही. बरोबर आहे. त्या विषयानं त्यांना शोक लागून गेला. ते त्या टेन्शनमध्ये पेत होते. त्याच्याकरता आपण त्यांना काही म्हणू शकत नाही. आणि जसं मला समजलं तसं मी माझ्या कामाला लागलो. मी खताच्या टाल्या भरल्या, रेतीच्या टाल्या भरल्या, कापसाच्या टाल्या भरल्या, काम खूप केलं. त्यांना पण हे केलं. त्यांनी जसं होतं तसं केलं, आपण आपल्या परीनं केलं. आज तुम्ही ज्या जागेवर आहात हा. याचं सगळ्यात मोठं श्रेय कोणाकोणाला देऊ इच्छिता? इथं अकोल्यात येण्यासाठी तर मी माझ्या वाईफला सर्वात महत्त्व देतो. कारण की तिचा खूप फोर्स होता की बा गावात न करता तुम्ही अकोल्याला जा. माझ्या पत्नीमुळे मी आज अकोल्यात आलो. नाहीतर अकोल्याला यायची तर शक्यच तर नव्हतं. आता इथं सेटल झाले की कसं? नाही, की मी येणं जाणं करता? सध्या अपडाऊन करत आहे. हो, भविष्यात आता स्वतःच घर होऊन जाईल तुमचं, काय हरकत नाही. तिथं आता पब्लिकची डिमांड आहे. बिलकुल बिलकुल. आणि मोठं तुमचं प्रतिष्ठान सुद्धा होईल. कारण ज्या पद्धतीचं चव तुमची आहे, जो चस्का तुम्ही लावत आहात टेस्ट ऑफ अकोलाला, तर तो नॅचरली तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळणार आहे. आजच्या पिढीला तुम्ही काय उपदेश द्याल किंवा काय संदेश देऊ इच्छिता? जसं एक तुम्ही दिलेलाच आहे, पण अजून काय म्हणू इच्छिता? जे लोक भटकून जातात किंवा निराश होऊन जातात, अशा लोकांना आपण काय सांगू इच्छिता? आता कर्म साथ देतात. भक्त कर्म चांगले करा, बाकी काही नाही आहे. आपले जर कर्म चांगले असतील, कर्म चांगले करत राहा, आपलमध्ये रस्ते भेट जातात. जे लोक निराश होऊन जातात, हताश होऊन जातात जीवनात, हम्म. आई वडिलांचंही ऐकत नाही, काहीच करत नाही, अशा लोकांना काय आपण संदेश देऊ इच्छिता? तर त्याच्या जे आई वडिलाचं नाही ऐकत तर आपण संदेश देऊ नये, काय ऐकू शकतील ते नाही, आपल्याला? कधी कधी काय होतं की आज तुम्ही ज्या पोस्टवर आहात, तुम्ही एवढं बघितलं की आईची छत्रछाया नसताना तुम्ही स्वतःला सांभाळलं. त्याच्यानंतर वडील व्यसनाधीन झाले होते. त्यानंतर तुम्ही स्वतःचं अस्तित्व, स्वतःचे स्कॉलरशिपचे पैसे घेऊन तुम्ही सगळं अस्तित्व निर्माण केलं. एका प्रकारे आजोबांचा वारसा जरी असला तर त्याला नव्या रूपाने तुम्ही पूर्ण स्वतःच्या हिंमतीवर, मेहनतीवर आणि संघर्षावर तुम्ही सगळं साम्राज्य उभं केलेलं आहे. तर ही जी एक शक्ती असते, तुम्ही ज्या अवस्थेत होता त्या अवस्थेत भरपूर जण भटकून जातात. दुसरे जसं आता तुम्ही म्हटलं ते वेगळ्याच्यात चालले जातात. तर तसं खूप काही होतं. अशा लोकांना आपण काय म्हणू इच्छिता की तो त्याच्यातच गुंतून राहायचं की असं बाहेर निघायचं? त्यांनी तर खूप बाहेर निघायला पाहिजे. काहीतरी गुरुच्या नांदी लागायला पाहिजे, काहीतरी अध्यात्म पकडायला पाहिजे. कुठे ना कुठे काही ना काही तुमचं काही ना काही कुळदैवत असेल किंवा काही असेल किंवा देव, तुम्ही जो देव मानत असाल तो कोणत्याही देवाला धरून त्यांनी त्या गोष्टीच्या बाहेर निघायला पाहिजे. कारण सर्वात मोठी शक्ती अध्यात्मातली गुरु असते. गुरुला धरूनच तो बाहेर निघू शकते, नाही तर नाही निघू शकत. क्या बात आहे. गुरु म्हणजे गुरु असते आखरी. आज तुम्हाला जर म्हटलं की तुम्हाला जर थँक्स म्हणायचं असेल तर कोणाकोणाला तुम्ही थँक्स म्हणू इच्छिता? आज तुम्ही डायरेक्ट बोलू शकता, ज्यांना तुम्हाला आभार व्यक्त करायचा असेल. आज मी सर्वात पहिले तर जनतेला थँक्स म्हणतो. कारण की त्यांच्यामुळेच आज मी इथं आहो. बिलकुल बिलकुल. जनता आहे म्हणून आपण आहो.
जी. हां, जनतेला थँक्स म्हणतो आणि महादेवाला आणि गुरुदेवाला. अजून व्यक्तीमध्ये अजून कोणाकोणाला? व्यक्तीमध्ये माझी वाईफ. मी आभार करताना अजून एक माझे तात्या म्हणून आम्ही त्यांना ओळखतो आणि सर्वजण तात्या म्हणून ओळखतात, ते म्हणजे सोपान तात्या साखरकर. त्यांनी खूप मला मदत केली, मी त्यांचे आभार मानतो. छान आहे आणि असंच तुम्ही यशाचं शिखर गाठत राहा. हं. मला एक सांगा की मिसळ तुमची खूप हिट आहे, हं. या व्यतिरिक्त अजून काय काय तुमच्याकडे मिळतं? आपल्याकडे आलूवडा. आलूवडा जो आहे आपला आलूवडा हा कुठंच मिळणार नाही. क्या बात. स्पेशल म्हणजे स्पेशल एकदम. रस्सा वगैरे असतो? रस्सा आणि रस्स्यापेक्षा बी ताकाच्या कढईमध्ये खायचं खूप हे आहे, डिमांड अच्छा. आहे त्याला आमच्या गावामध्ये. पण इथं अकोल्यामध्ये रस्सा खूप चालते, म्हणून मग आता रस्स्यामध्येच देत आहे आम्ही. पण ते ताकाच्या कढईमध्ये खूप छान लागतं. क्या बात आहे. अजून भविष्यामध्ये काय काय असं वाटतं तुम्हाला की आपल्याला हे करायचं आहे? भविष्यामध्ये आहे आता, पण जागा मिळाल्यावर आहे. जर समजा दुसरी बँच खोलू आपण, जागा जर मिळाली तर. आपला पत्ता लोकांना एक वेळा तुमच्या सांगून द्या. आपला जटारपेट्टे सातवचौक रोड, पॅरेस बेकरीजवळ आपला शिवशक्ती नाश्ता सेंटर आहे. आपण निश्चित तिथं एक वेळा व्हिजिट जरूर करावी. आता जाता जाता फक्त मला एक सांगा, परिवारात आता सध्या कोण कोण आहेत? माझ्या परिवारात मी आणि माझी 5 वर्षाची मुलगी आणि नवीन देवरूप माझी मुलगी शुक्रवारला जन्माला आली 22 तारीख. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप दिवसाचं चालू होतं इंटरव्ह्यूचं आणि दादांना आता मुलगी झालेली आहे. तुमचं अभिनंदन. तिच्याच आणि पावलानं आज चांगलं आज खूप दिवसाचं चालू होतं इंटरव्ह्यूचं, आज वेळ मिळाला शेवटी आणि आज आपण हे करत आहोत. अजून याला तुम्ही जे व्यवसाय सध्या करता, आता तुम्ही मिसळ सुरू केली, मग आता आलू वडा सुरू केलाय, पोहे चालू ताकच्या ह्याच्यातून केलाय, नंतर आता रस्साही केलाय. अजून काय काय पुढे त्यामध्ये वाढवणार आहे आपण? आता आपण पुढे पोहे तर केले, आलूवडा केला, आता चहा करायचा आपल्याला पुढे. ओके. चहा चहा पण चालू गुळाचा करू की आपण. अलगच? नाही, साधा चहा. गुळाचा पण करू, पण आता डिमांड गुळाचा काही चालणार नाही त्याला, आपण साखरचाच चहा करू. म्हणजे अजून याच मिसळमध्ये तुम्हाला, शिवशक्ती मिसळमध्ये तुम्हाला आलू वडा मिळेल, पोहा मिळेल, चहा सुद्धा मिळणार आहे. म्हणजे एकाच जागी जाऊन तुमच्या प्रत्येक प्रकारचा नाश्ता तुम्ही तिथे करू शकता आणि चहा ज्यांना खूप आवडतो तो सुद्धा आता तिथंच मिळणार आहे. दुसरीकडे जाण्याची गरज तुम्हाला पडणार नाही आहे. हे स्वतः तर व्यवसाय करत आहेत, पण काही जे असतील सध्या जे बघत आहेत, काही कामगार असतील, म्हणजे जे चांगलं टेस्ट वगैरे ज्यांच्या हातामध्ये असेल आणि त्यांना कामासाठी कोणी मिळत नसेल, जिथं काम करण्याची जागा मिळत नसेल, तर यांच्याशी संपर्क साधू शकता. एक वेळा तुम्ही सांगून द्या काय सांगायचं आहे. तुम्हाला जर काम करायसाठी जर लागत असेल तर आपल्या इथं कारागीर आणि वर्कर दोन्ही पण पाहिजे, अवश्य भेटा. निश्चित. तर खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही एवढा वेळ काढून आमच्याकडे आलात. प्रेक्षकांनो, गुरु सुपर बाजार आपला लाडका, ज्याला आपण दिलं प्रेम तो झाला झी बाजार, सादर करीत आहे टेस्ट ऑफ अकोला, पॉवर्ड बाय रुहाटिया ग्रुप यांचं विठ्ठल ऑइल नॅचरल प्युअर हेल्दी, जो आपल्या आरोग्याला सांभाळतं. को पॉवर्ड बाय गुजराती स्वीट मार्ट, एक परंपरा गोड असण्याची. तर प्रेक्षकांनो, पुन्हा भेटूया. आपण बघत राहा RRC.